नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अभ्यास हाच मंत्र या यूट्यूब चॅनलवरती. तर पेपरला आलेली न्यूज आहे पहा की शैक्षणिक वर्षाची सुरुवात ही आता 1 एप्रिलपासून होणार आहे. तर न्यूज काय आहे आपण पाहू. तर बघा न्यूज काय आहे, तर CBSE पॅटर्न म्हणजेच काय होणार आहे की CBSE पॅटर्ननुसार म्हणजेच की सेंट्रल बोर्ड नुसार काय होणार आहे की राज्यातील शाळांच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात ही 1 एप्रिलपासून होणार आहे. आता 15 जून ऐवजी काय होणार आहे की 15 जूनला ही शाळा चालू न होता तर 1 एप्रिलपासूनच करण्याचा प्रस्ताव हा सुकाणू समितीने शासनाला दिला आहे. हा निर्णय नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या म्हणजेच NEP नुसार अंमलबजावणीच्या दिशेने मोठे पाऊल ठरणार आहे. या धोरणाअंतर्गत विविध वयोगटासाठी शैक्षणिक पातळ्या निश्चित केल्या जाणार आहेत, ज्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरतील असे म्हटले जात आहे. त्याचप्रमाणे 2026 आणि 2027 पासून अंमलबजावणी केली जाणार आहे. या प्रस्तावाची अंमलबजावणी 2026 आणि 2027 पासून सुरू होणार आहे. मात्र त्याआधी शाळा शिक्षक व पालक यांना नवीन प्रणालीबद्दल अवगत करण्यासाठी शासनामार्फत आवश्यक ती पावले उचलली जातील. त्यानंतर राज्य शासनाकडून अंतिम आदेश काढला जाणार आहे. शैक्षणिक वर्ष 31 मार्चला संपून 1 एप्रिलपासूनच सुरू होण्याची व्यवस्था विद्यार्थ्यांना अधिक अभ्यासाला वेळ देणार असल्याचे म्हटले जात आहे. त्याचप्रमाणे पॅटर्नमध्ये देखील बदल होणार आहे अभ्यासाचा. तर CBSEच्या पॅटर्नप्रमाणेच राज्यातील अभ्यासक्रम तयार केला जाणार आहे. गणित व विज्ञान या विषयांना विशेष प्राधान्य दिले जाईल. तर याचा प्रभाव देखील आपल्या शिक्षक भरतीवर पडणार आहे बघा काय. तर बघा, याशिवाय विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार विषय निवडण्याचा पर्याय देण्यात येणार आहे. अभ्यासक्रमाच्या सुलभतेमुळे विद्यार्थ्यांची घोकंपट्टी कमी होईल आणि त्यांना रचनात्मक विचार करण्याचे प्रोत्साहन मिळणार आहे. त्याचप्रमाणे CBSEच्या पॅटर्नप्रमाणेच आता काय होणार की राज्य शासन देखील शाळांच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात करणार आहेत. आणि त्याचप्रमाणे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने नेमणूक केलेल्या सुकाणू समितीने तशी शिफारस राज्य शासनाला केली आहे. तर बघा, पुढे होणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये देखील म्हणजे कशी की CBSEचा पॅटर्न केला तर जे होणारे शिक्षक आहेत तर त्यांची देखील निवड कशी केली जाणार आहे पहा की CBSEच्या मुलांना आपण शिकवणार आहे की त्यांचा तो सिलेबस पॅटर्न वेगळा असणार आहे. मग तशा प्रकारेच आता होणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये देखील चेंजेस केले जाऊ शकतील. तर पुढे बघा, 2026 आणि 27 पासून त्यांची राज्यात अंमलबजावणी केली जाणार आहे. पण तत्पूर्वी शासनाचा अंतिम आदेश काढला जाणार आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार बालवाडी ते इयत्ता 2री पर्यंत पहिली, 3री ते 5वी पर्यंत दुसरा आणि 9वी ते 12वी पर्यंतचा तिसरा टप्पा करण्यात आला आहे. म्हणजेच काय, ते इयत्ता बालवाडीपासून 2रीपर्यंत आणि 3री ते 5वी आणि 9वी ते 12वी असा तिसरा टप्पा, म्हणजे 9 ते 12चा वर्गगट हा एकच होणार आहे. इयत्ता 9वीपासून विद्यार्थ्यांना एक स्थानिक भाषा व दुसरी देशातील कोणतीही किंवा परदेशीय भाषा निवडता येईल. विषयांची मर्यादा कमी होणार असून विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसारच विषय निवडता येणार आहे. दरम्यान सध्या CBSEच्या शाळांचे शैक्षणिक वर्ष हे 31 मार्चला संपून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात ही 1 एप्रिलपासून होते. त्यातूनच विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी चांगला वेळ मिळणार असून अध्यापनाच्या तासांची वेळ देखील काही मिनिटांनी वाढविता येणार आहे. CBSEकडे विद्यार्थ्यांचा कला वाढल्याने आता राज्य शासन देखील गणित व विज्ञान हे 2 विषय CBSE प्रमाणेच ठेवणार आहे. यासाठी राज्याच्या सुकाणू समितीने मान्यता दिली असून आता याची काय करणार आहे की अंमलबजावणी येणार आहे. बघा, आता CBSEनुसार पॅटर्न चेंज झाला तर शिक्षक भरतीमध्ये देखील काही बदल केले जाणार की विद्यार्थ्यांना CBSEचा पॅटर्न दिला तर त्यांना शिकवणारे शिक्षक हे कोणत्या प्रकारचे पाहिजे, ते भक्कम कसे पाहिजेत, की त्यांच्यामध्ये कोणते म्हणजे गुण पाहिजेत. की आता आपण म्हणतो की झेडपीच्या शाळा वगैरे की कमी होत चाललेल्या आहेत, किंवा आता ह्याच्या पुढे तुम्ही काय कल कसा असेल विचार करू शकतो आपण की CBSEनुसार शिक्षण आलं की शिक्षक देखील जास्तीत जास्त कुठल्या बेड करणारे म्हणा किंवा कुठला सब्जेक्ट घेऊन जास्त आपण फोकस केला पाहिजे जेणेकरून की मुलांना इथं वाव मिळेल
की शिक्षकांना देखील शिकवण्याच्या संधी मिळतील. त्याचप्रमाणे आता शिक्षक भरतीचा सेकंड टप्पा बघा. तर शिक्षक भरतीच्या सेकंड टप्पा काय होणार आहे की ते अतिरिक्त शिक्षक जे झालेले आहेत तर अतिरिक्त शिक्षकांचा आधी समावेश करून घेणार आहे. तर ते अतिरिक्त शिक्षकांचा समावेश हे 20 डिसेंबर तारीख ही त्यांना दिलेली आहे. मग 20 डिसेंबरपर्यंत काय होणार आहे की अतिरिक्त शिक्षकांचं जे ऑलरेडी शिक्षक आहेत तर त्यांचं काय करणार आहे, समायोजन करणार आहे. म्हणजे जे की कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये जिथे विद्यार्थी संख्या कमी आहेत किंवा नाहीच आहेत अशामध्ये जे शिक्षक आहेत, जे परमनंट शिक्षक आहेत झेडपीच्या शाळेत, महानगरपालिकेच्या शाळेत, नगरपालिकेच्या शाळेत, अशा शिक्षकांना म्हणजे चांगल्या शाळेमध्ये त्यांना काय करणार आहे, ते कमी पटसंख्येतून हलवून ज्याची पटसंख्या जास्त आहे, जिथं शिक्षक कमी आहेत तर तशा शाळेत त्यांना बदली करून देणार आहेत. आणि त्याच्यानंतर काय होणार आहे की ज्या कमी पटसंख्येच्या शाळा उरतात मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय होणार आहे की खाजगीच्या म्हणजे प्रायव्हेटायझेशन म्हणजे काय म्हणतो की कंत्राटी भरतीमधनं शिक्षकांना भरती करून घेतले जाणार आहे. मग ही एक आपल्यासाठी चांगली आहे की सेकंड टप्प्यासाठी देखील आपण काय की जागा वाढ होऊ शकतात. की जर कंत्राटी भरती आधी झाली असती तर काय झालं असतं की सेकंड टप्प्यामध्ये जागा येण्याचे चान्स हे कमी झाले असते आपल्याला. त्यामुळे काय होणार आहे की आता सेकंड टप्प्यामध्ये आपल्याला काय होईल की म्हणजे जागा येण्याचे चान्सेस जास्त आहे. त्याचप्रमाणे काय केलं पाहिजे की प्रत्येकाने पाठपुरावा देखील केला पाहिजे. काही खाजगी संस्थांमध्ये जास्त करून सगळीकडे झेडपी, नपा, मनपा ज्या शाळा आहेत त्यांच्या पहिल्या टप्प्यामध्ये भरती झालेली आहे, तरी पण जे म्हणजे 10% जे शाळेमध्ये रुजू झालेले नाही आहेत किंवा अपात्र राहिलेले आहेत त्यांच्यामध्ये देखील काय केले जाणार आहे की त्या जागांच्यामध्ये अपात्राने रुजू न झालेल्या आहेत त्या जागा 10% येणारच आहे. त्याचप्रमाणे काही खाजगीच्या ज्या शाळा आहेत की 9 ते 12साठी खूप प्रॉब्लेम आहेत. जागाच एकतर कमी येतात 9 ते 12च्या मुलांसाठी आणि खाजगी शाळांमध्ये कशी मागणी वगैरे केली जाते त्यामुळे काय होते आणि त्यामुळे कसे की त्यांच्या जागा या कमी येतात. तर 1000भर या जागा आलेल्या होत्या पहिल्या टप्प्यामध्ये. तर आता सेकंड टप्प्यात बघू जागा येण्याचे चान्स आहेत, कारण की पहिल्या टप्प्यामध्ये खाजगी शाळेतल्या म्हणजे त्यांची संच मान्यता झाली नव्हती किंवा त्यांनी काही जागा अपलोड झाल्या नव्हत्या त्यांच्या. तर बघू आता यावेळी जास्त येण्याचे चान्स वाढतात. त्याचप्रमाणे सेकंड टप्प्यामध्ये कंत्राटीकरणाला स्टॉप आल्यामुळे सेकंड टप्प्यामध्ये आपल्याला जागा थोड्या वाढू शकतात. त्याचप्रमाणे जागा येतील म्हणून पण आपण शांत बसून चालत नाही, त्यासाठी आपण प्रयत्न देखील केला पाहिजे. तर सेकंड टप्पा हा जानेवारीपासून चालू होईल, कारण की डिसेंबरच्या 20 तारखेला काय होणार आहे की अतिरिक्तचे समायोजन होणार आहे आणि ज्यावेळी अतिरिक्तचे समायोजन झाल्यानंतर किती जागा आहेत आणि किती शिल्लक राहिले ते समजणार आहे. त्याच्यानुसार काय होणार आहे की सेकंड टप्प्याला जानेवारी फेब्रुवारीमध्ये वगैरे सुरू झालं तरी सेकंड टप्प्यात की पुन्हा ते कसं की जूनपासूनच रुजू होणार आहे शाळेमध्ये. ते काय आता झालं म्हणजे पुढील वर्षीच जाणार आहे त्यांचं. म्हणजे शिक्षक भरती ही कशी आहे की एकदम स्लो चालणारी म्हणजे कासवासारखी गती चालते, त्यामुळे आता काय पर्याय नाही आपल्याला देखील ह्याला. तर चला आज आपण नवीन एक न्यूज पाहिली की शिक्षक CBSEचा पॅटर्न लागू होणार आहे आणि ती 1 एप्रिलपासून काय होणार आहे की शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणार आहे आणि NEP-नुसार नवीन शैक्षणिक धोरण लागू झालेलं आहे आणि त्यानुसारच काय होणार आहे की बदल केले जात आहेत. तर चला अशाच प्रकारच्या नवनवीन न्यूजसाठी शिक्षक भरतीविषयी अपडेट माहिती घेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.